दक्षिण इस्रायली शहर दिमोनावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ल्यात सुमारे 20 जण जखमी। घटनास्थळी बचाव कार्य सुरू। इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये विध्वंस। इस्रायलकडून हल्ल्यानंतरची छायाचित्र प्रसिद्ध। अनेक इमारती आणि पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून संवाद। युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीवर होणाऱ्या परिणामांसंदर्भात व्यक्त केली चिंता। जर अमेरिकेनं पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही दिल्ली आणि मुंबईला लक्ष्य करू। पाकचा माजी उच्चायुक्त अब्दुल बासित बरैला। बासितच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड। अशोक खरातचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत। 3 मोठे आयएस अधिकारी खरातचे भक्त असल्याचं समोर। अटक होणार असल्याचा अंदाज येताच अधिकाऱ्यांशी सल्लामसलत। शिर्डीमध्ये बैठक झाल्याची ही माहिती। भोंदूबाबा अशोक खरातची 7 तास एसआयटी चौकशी। खरात विरोधात तक्रार देण्यासाठी 3 महिला समोर। आणखी महिला तक्रारीसाठी समोर येण्याची शक्यता। केसरकर शिक्षण मंत्री असताना खरातचा हस्तक्षेप होता। शिक्षण खात्यातील बदल्या खरातच्या सल्ल्यानं व्हायच्या। संजय राऊतांचा मोठा आरोप। तर खरात एकदाही माझ्या ऑफिसमध्ये आले नाहीत। केसरकरांनी मात्र आरोप फेटाळले। फक्त राजीनामा नको। चाकणकरांची नार्को टेस्ट करा, त्यांना अटक करा, अंधाऱ्यांची मागणी। चाकणकरांनी पीडित महिलेचा आवाज दाबल्याचा अंधाऱ्यांचा आरोप। रुपाली चाकणकर समोर आली तर जोड्यानं मारेल। काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारींची आक्रमक भूमिका। चाकणकरांच्या मालमत्तेची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी, तिवारींची मागणी। आज ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक। ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वे मार्गावर मध्यरात्री जम्बो ब्लॉक। काही लोकल्स रद्द। राज्यातील 10 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज। पुणे, सातारा, सोलापूरसह 10 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा। मुंबईमध्ये उद्यापासून 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबईतील तापमान 35वर। शुक्रवारपासून मुंबईच्या तापमानामध्ये वाढ। तर कोकणामध्ये 22 ते 25 मार्च दरम्यान उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी उद्या मुंबईमध्ये मच्छीमारांचा मोर्चा। वाढवण बंदर कायमस्वरूपी रद्द करण्याची आंदोलकांची मागणी। पर्यावरणास घातक 4थी मुंबई योजना तात्काळ थांबवण्याचंही आवाहन। कोल्हापूरमध्ये गाडी पार्किंगच्या वादामधून वाहनांची तोडफोड। एका मिसळ सेंटरवर ग्राहक आणि स्थानिकांमध्ये वाद। स्थानिकाच्या घरासमोर गाडी पार्क केल्यानं राडा। धुरंधर 2ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात। पहिल्याच दिवशी 100 कोटींहून अधिक कमाई। रणवीर सिंगचा धुरंधर 2 300 कोटींच्या घरात।